नमस्कार मंडळी, आज आपण जोधपूर स्पेशल आलू प्याज की कचोरी ही आपल्या चॅनलवर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चवीला अप्रतिम लागणारी ही रेसिपी फारच वेगळ्या पद्धतीने तयार केली जाते। मंडळी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदा ट्राय केल्यानंतर तुम्ही परतसुद्धा ही कराल याची मला खात्री आहे। आता बोलण्यात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे बघा, जे साहित्य मी घेतलेलं आहे ते सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया। तर यासाठी मी इथे 2 मोठे कांदे छान बारीक कापून घेतलेले आहेत आणि बटाटेसुद्धा इथे मी 3 बटाटे छान उकडून सोलून घेतलेले आहेत। आता आपण इथे 3 बटाटे वापरलेले आहेत, तुम्ही 2ही बटाटे वापरू शकता इथे, पण कांदे मात्र तुम्हाला एवढेच वापरायचे आहेत। आता इथे आपण बडीशोप घेतलेली आहे 1 चमचाभर पोहे खाण्याचे, तसंच धने आणि जिरं ते सुद्धा प्रत्येकी 1-1 चमचा मी इथे घेतलेलं आहे। आता आपण इथे आलं जे घेतलेलं आहे ते 1 इंच छान ठेचून घेतलेलं आहे आल्याचा तुकडा, आणि कोथिंबीर ती सुद्धा छान बारीक धुवून घेतलेली आहे आपण। आता सायट्रिक ॲसिड ते सुद्धा 1 चुटकीभर एवढंच आपल्याला वापरायचं आहे, आणि साखर ती सुद्धा 1 चमचा पोहे खाण्याची एवढं घेतलेली आहे। गरम मसाला अर्धा चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट, हळद, आणि आपण इथे चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे लहान 1 वाटी भरून। सर्वात आधी मैदा छान गाळून घेतलेला आहे, तो आता एका भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आता मैदा टाकून घेतल्यानंतर आपण इथे यामध्ये इतर साहित्यसुद्धा घालणार आहोत। मैदा छान गाळूनच घ्यायचा। आता आपण ओवा घेणार आहोत, छान 1 ते 1.5 चमचा एवढा ओवा हातावर छान चोळून आपल्याला या मैद्यामध्ये घालायचा आहे। त्यामुळे कचोरीला वरचं जे कोटिंग असतं त्याला छान फ्लेवर येतो ओव्याचा। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। आता मीठ टाकल्यानंतर इथे पाहू शकता तेल घेतलेलं आहे लहान वाटी भरून, आणि पोहे खाण्याचे चमच्याने जर म्हणाल तर इथे 4 चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे। आता हे तेल आपण टाकल्यानंतर आपली जी वरचं कचोरीचं कवर आहे ते छान असं कुरकुरीत होणार आहे किंवा खस्ता होणार आहे। आता पूर्ण तेल हे पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला, आणि सगळीकडे छान ते लागायला हवं। त्यासाठी पाहू शकता अशा पद्धतीने छान मी मिक्स करून घेतलेला आहे, आणि पाणी थोडं थोडं टाकत यातला आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीने मी याचा गोळा हा तयार करून घेतलेला आहे, आणि आता यावर झाकण ठेवून आपण हा गोळा आता बाजूला ठेवून देऊया 10 मिनिटांसाठी। आता धने, जिरं आणि सोप एका आपण भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। इथे कच्चंच मी वापरलेलं आहे। आता छान हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे। अतिही आपल्याला बारीक कसं करायचं नाही, थोडं जाडसर जरी ठेवलं तुम्ही तरीही चालेल। आता एका भांड्यात तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो सर्वात आधी तेलामध्ये टाकून घेतला। त्यानंतर आलंसुद्धा तेलामध्ये टाकून घेतलं, आणि छान आपल्याला असे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता हे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। कांदा आपण सुरुवातीला घातला नाही, कारण आता आपल्याला इथे कांदा थोडा अर्धाच परतून घ्यायचा आहे, जास्त आपल्याला कांदा इथे शिजवायचा नाही। आणि आता कांदा थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण इतर साहित्य घालणार आहोत। आता पाहू शकता कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे, तर आपल्याला आणखीन 1 मिनिट परतल्यानंतर त्यानंतर यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर सर्वात आधी इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आपल्याला, हळद घालायची आहे। हळद घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे। इथे गरम मसाल्याचं प्रमाणही आपल्याला फार जास्त असं ठेवायचं नाही। आता गरम मसाला टाकून झाल्यानंतर छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले छान सगळीकडे लागले जातात। आता बाइंडिंगसाठी इथे आपण चणा डाळीचं पीठ वापरणार आहोत, तर ते इथे 1 वाटी एवढं वापरलेलं आहे। ते सुद्धा छान आपल्याला इथे भाजायचं आहे, आणि हे चणा डाळीचं पीठ मी कच्चंच वापरलेलं आहे, ते आपण या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटं छान असं भाजून घेणार आहोत। आता यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर सुरुवातीला आपण थोडी घालणार आहोत, आणि राहिलेली नंतर घालणार आहोत। आता आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते बटाटे इथं आपण हाताने चांगले असे तोडून घालणार आहोत। छान आपण हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, कारण कचोरी बनवत असताना कचोरी फुटायला नको, त्यामुळे ते एकजीव व्हायला पाहिजे। आता यामध्ये मी सायट्रिक ॲसिड घालून घेतलेलं आहे,
तर आपण इथे सायट्रिक ॲसिड पाहू शकता तुम्ही मी किती घातलेला आहे. आणि आपण इथे तुम्ही सायट्रिक ॲसिड न घालता निंबूसुद्धा यामध्ये पिळू शकता किंवा आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता. सर्व साहित्य छान मिळून यायसाठी पूर्ण हे आपण मिक्स करून घेऊया आणि वरून कापून घेतलेली बारीक अशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. ती घातल्यामुळे सुद्धा या आपण जे केलेलं सारण आहे त्याला छान असा कोथिंबीरचा सुद्धा सुगंध येतो किंवा फ्लेवर येतो. आता हे पाहू शकता छान मिक्स झालेलं आहे माझं. आता हे गार करण्यासाठी आपण ठेवून घेऊया. आता एका ताटात मी छान असं गार करून घेतलेलं आहे. आता याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. तर हे पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला याचे गोळे करायचे आहेत. तर आता गार झाल्यानंतर हे थोडं घट्टसुद्धा होतं, कारण यात आपण चणा डाळीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे, आणि बटाटे आहेत ते सुद्धा थंड झाल्यानंतर थोडे घट्ट होतात. तर आता अशा पद्धतीने याचे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आणि जास्तही मोठे गोळे आपल्याला करायचे नाही, कारण त्यामुळे सुद्धा कचोरी आपली फुटू शकते. कारण हे सारण बटाट्याचं आहे त्यामुळे याला थोडं हे पातळ असतं नेहमीच्या आपल्या कचोरीपेक्षा. आता पूर्ण गोळा आता पाहून घेऊया, तो सुद्धा आपला छान सेट झालेला आहे. यामधला आपण थोडा गोळा काढून घेणार आहोत आणि या गोळ्याचे आपण छोटे छोटे असे गोळे तयार करणार आहोत कचोरी बनवण्यासाठी. छान पोळपाटावर आपण सर्वात आधी याला एक असं हे करून घेणार आहोत, एकजीव असं पूर्ण, आणि हाताने त्याचे गोळे मी तयार करून घेणार आहे. घट्टसर गोळा भिजवल्यामुळे आपल्याला इथे पिठाची किंवा तेलाची सुद्धा गरज पडणार नाही. त्यासाठीच कचोरीसाठी आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा असतो. हातावर छान पाहू शकता आणि याची साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता. तुम्ही गोळा जर लहान घेतला मैद्याचा तर कचोरी फुटू शकते, आणि जास्त जरी घेतला तरी नुसता मैदाच लागू शकतो. तर अशी सुरुवातीलाच मी याची छान अशी पुरी तयार करून घेतलेली आहे. आपल्याला पुरीच्या आकारा इतकी किंवा साईज इतकीच आपल्याला तयार करायची आहे. आणि पूर्ण कडेनी छान याला मी पाणी लावून घेत आहे. यामुळे आपण जे कचोरी तयार करणार आहोत ती फुटणार नाही. यावर मी गोळा ठेवून घेतलेला आहे आणि आता याची आपण छान पोटली तयार करणार आहोत. त्यामुळे कचोरी पूर्ण आपली कोट होते किंवा अशी पूर्ण त्याच्या कडा ज्या आहेत त्या चिपकल्या जातात, आणि त्यामुळेच आपली कचोरी तेलात फुटली जात नाही. तर याची पाहू शकता अशा पद्धतीने मी पोटली तयार करून घेतलेली आहे. आणि वरचा राहिलेला जो काही शिल्लक भाग असतो तो तुम्ही काढूसुद्धा शकता आणि अशा पद्धतीने छान यावरच असा दाबूनसुद्धा घेऊ शकता. आता अशा पद्धतीने ही कचोरी आपण हातावर सुद्धा छान थापून घेऊ शकतो. अशा पद्धतीने हाताच्या तळव्यावर ठेवून छान दुसऱ्या हाताने याला प्रेस करत जायचं. अशा पद्धतीने सुद्धा ही कचोरी आपल्याला तयार करून घेऊ शकता येते, किंवा तुम्ही असे छान यावर प्लेट ठेवून सुद्धा तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. आणि ही कचोरी साईजला जास्तही मोठी नसते, अगदी छोटी याची साईज असते. अशा पद्धतीने ही कचोरी आपली तयार झालेली आहे. आता परत एकदा मी तुम्हाला बनवून दाखवते. तर आता परत एकदा याची पाहू शकता पुरी आपण तयार करणार आहोत. आता ही दुसरी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. त्यालासुद्धा आपल्याला कडेनी पाणी लावून घ्यायचं आहे चांगलं असं, आणि तीच आपण पद्धत यावर गोळा ठेवून घेऊया आणि याची परत पोटली तयार करून घेऊयात. आता ही पोटली तुम्हाला फारच व्यवस्थित करायची आहे. थोडं जरी आपलं याला उघडं असलं या पोटलीचं तोंड म्हणा किंवा भाग म्हणा तर कचोरी तेलात सुटू शकते. त्यासाठी हे खूप व्यवस्थित तुम्हाला असं हे दाबून याला व्यवस्थित दाब देऊन हे चिपकवून घ्यायचं आहे. तर ही परतसुद्धा मी त्याच पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेलं आहे. आता आपण हे या पोळपाटावर ठेवून घेणार आहोत आणि वरून यावर एक प्लेट अशी ठेवून घ्यायची आहे आणि हलकासा आपल्याला दाब द्यायचा आहे. त्याला थोडं मी असं तेल लावून घेत आहे, कारण त्यामुळे ते चिपकलं जाणार नाही. आणि हलक्या हाताने तुम्ही असं प्रेस करू शकता आणि पाहू शकता आपली कचोरी अगदी लगेचच तयार होऊन जाते. ही एक सोपी पद्धत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि सगळीकडे पाहू शकता छान अशी चिपकल्या गेलेली आहे. थोडंही याचं भाग उघडा नाही आहे. आता मी अशा पद्धतीने ह्या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तेलामध्ये ह्या तळून घेऊयात. तर सुरुवातीला आपलं तेलाचं टेम्परेचर कोमट किंवा कोमटपेक्षा थोडं गरम आपल्याला लागणार आहे आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. जास्त तुम्ही मोठ्या फ्लेमवर ह्या तळल्या तर त्या रंग तर येईल, पण आतून त्या छान अशा खुसखुशीत तयार होणार नाही किंवा खस्ता तयार होणार नाहीत. तर पाहू शकता हे आपण फारच असं लो टू मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत, कारण हे खूप पेशन्सचं काम आहे. त्यासाठी तुम्हाला इथे घाई करावी लागणार नाही.
तर आता पाहू शकता अशा पद्धतीने याला रंगसुद्धा आलेला आहे आणि ही कचोरी माझी तळून झालेली आहे. आता ही कचोरी तळत असताना मला 7 ते 8 मिनटं लागलेले आहेत. तुम्हाला अशाच मंद आचेवर ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता राहिलेल्या आहेत कचोऱ्या, त्यासुद्धा मी अशाच तळून घेणार आहे. आणि आवाजसुद्धा तुम्ही ऐकलेला आहे मंडळी. तर तुम्ही ही रेसिपी मंडळी नक्की ट्राय करून बघा. चवीला अप्रतिम लागणारी ही रेसिपी फारच कमी वेळात तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.